नमस्कार, मी एक स्वरचित विडंबन कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे गर्लफ्रेंड. कविता ऐकताना तुमच्या मनातील आठवणींच्या पुस्तकातील सोनेरी पानं उघडतील आणि तारुण्यातील ते सोनेरी क्षण डोळ्यासमोरून तरळून जातील. तर लक्षपूर्वक ऐका. गर्लफ्रेंड. स्वप्नात पाहता क्षणी मन माझे झाले बेभान, मिळविण्यासाठी तिला केले मी जीवाचे रान. जीवन माझे हतबल तिच्या वाचून, फिरलो नाही कुठे तिला टाकून. दिसते ती सगळ्यांहून न्यारी, तिच्यासाठी केली दमाम खोबरची वारी. दिसत नाही ते इथे डोळ्यांना सुंदर साड्या, परी फिटे पारणे डोळ्यांचे पाहुणी भन्नाट गाड्या. अखेर पदरी पडली अशीच एक, अखेर पदरी पडली अशीच एक सुंदर चपळ रास्त गोपिका, सुंदर चपळ रास्त गोपिका. नाव तिचे इपिका, नाव तिचे इपिका. तर मंडळी, तुमच्यापैकी ज्यांच्याकडे इपिका ही गाडी आहे त्या सगळ्यांनाही माझ्याकडून सप्रेम भेट. आता आणखी एक छोटीशी कविता ऐका. आपण प्रत्येकानेच लहानपणी ताना पिही निपाजा किंवा बिबग्यो असे इंद्रधनुष्याचे रंग पाठ केलेले आहेत. यातील प्रत्येक रंगाचं काहीतरी एक महत्त्व आहे. प्रत्येक रंग कशाचं तरी प्रतीक आहे. त्याचप्रमाणे काळ्या रंगाचंही एक विशेष महत्त्व आहे. आज पहा ना, माझ्या कितीतरी मैत्रिणी काळा ड्रेस किंवा काळ्या रंगाची साडी नेसून आल्या आहेत संक्रांत साजरी करायला. आणि म्हणूनच हा विशेष असा जो काळा रंग आहे, तर ह्या काळ्या रंगाच्या आभाळावरच मला एक कविता सुचली. तर कवितेचं नाव आहे बुरखा. बुरखा. सौदीत पदार्पण होता, वेलकम गिफ्ट म्हणून मिळाला बुरखा स्वागता. पाहुनी हे गिफ्ट न्यारे उंचावल्या भुवया, अन स्वीकारता हा बुरखा ओलावल्या डोळ्याच्या कडा. मती झाली सुन्न, जणू धर्माचे केले विटंबन. मती झाली सुन्न, जणू धर्माचे केले विटंबन. खिन्न झाले मन, पण लोभ न सोडे धन. खिन्न झाले मन, पण लोभ न सोडे धन. अखेर तडजोड केली मनाशी, राखला बुरख्याचा मान, अन केला परिधान. जिकडे तिकडे दिसते काक शाळा, प्रत्येकीचा बुरखा काळा. परी मध्येच कुठेतरी एखादा बगळा. येथील मॉल म्हणजे झगमगाट लख दिव्यांचा, अन सुळसुळाट काळ्या बुरख्यांचा. ह्या भाऊ गर्दीत आपुला बुरखा न्यारा कसा इतरांपेक्षा, ओळखताना पुरुषांची होते सत्व परीक्षा. ह्या भाऊ गर्दीत आपुला बुरखा न्यारा कसा इतरांपेक्षा, ओळखताना पुरुषांची होते सत्व परीक्षा. जरी मुखी गातो आम्ही बुरख्याची उणी दुनी, जवळ करतो त्यास करुणी वेणी फणी. आहे ह्या बुरख्याची भारी ऐट, जणू भासतो आम्ही इथे ॲडव्होकेट ॲडव्होकेट. धन्यवाद. एका जोरदार टाळ्या होतात.